बातमी आपल्याकरिता घेऊन येत आहेत श्री विश्वकृपा आयुर्वेदालय, वैद्य डॉक्टर चरण सोनारे। गेल्या 30 वर्षांची रुग्णसेवेची परंपरा, सर्वच दुर्धर आजारावर उपचार सेवा उपलब्ध, पंचकर्म चिकित्सा व आयुर्वेदिक औषधाद्वारे अनेक रुग्णांना व्याधीमुक्त जीवन प्राप्त करून देणारे विश्वकृपा आयुर्वेदालय, रेणुकानगर वरुड, वैद्य डॉक्टर चरण सोनारे। स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ उत्साहात। स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स मध्ये पदवी वितरण समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते। या पदवी वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी.एस. झरे तर प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर सावंत देशमुख, कला व वाणिज्य महाविद्यालय जरूरचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर गोपाल तडस, कैभेना चौधरी कनिष्ठ महाविद्यालय जलालखेडा प्राचार्य प्राध्यापक संदीप धोटे, प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पानसे आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते। सत्र 2023-2024 मधील पदवी शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हा पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला। दीप प्रज्वलन व विद्यापीठ गीताने या समारंभाची सुरुवात करण्यात आली। प्राध्यापक अमरदीप खाडे यांनी प्रास्ताविकतेतून कार्यक्रमाचा उद्देश मांडला। यावेळी BBA, BCA, BAJMC, बिलीप, MBD या सर्व विभागाच्या पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी ग्रंथालय शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक विजय ठाकरे, BCA विभाग प्रमुख प्राध्यापक अनुप बेले, BBA विभाग प्रमुख प्राध्यापक चेतन गणोरकर, BAJMC विभाग प्रमुख प्राध्यापक अमरदीप खाडे यांच्या हस्ते देखील प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। यावेळी विद्यापीठ गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यामध्ये BAJMC विभागातून सत्र 2023 ते 2024 मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मधून गोल्ड मेडलची मानकरी अश्विनी कुरवाडे, द्वितीय क्रमांकाची मानकरी पायल नांदणे, BCA विभागातून 6व्या मेरिटचा मानकरी दीपांशु बालपांडे, 10व्या मेरिटची मानकरी कल्याणी देशमुख या सर्वांना गौरवचिन्ह व पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। Music Studio. Music Studio. नमस्कार। स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुड जनसंवाद व पत्रकारिता विद्याविभागातर्फे सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते। आज इथे स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य माननीय डॉक्टर देशमुख सर, तसेच माननीय डॉक्टर धोटे सर, तसेच स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे डॉक्टर झरे सर आपल्या इथे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार सर, तुम्हा सर्वांचे SVC न्यूज मध्ये हार्दिक स्वागत करते। तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही पुढील शिक्षणासाठी काय सांगाल? मी सर्वप्रथम तर आज ज्या विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी पदवी वितरण समारंभामध्ये पदवी देण्यात आली त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो। आज या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी ज्या विद्यार्थ्यांना घडवलं त्याच्या कार्याची आज ही एक पावती होती। विद्यार्थ्यांचं तर अभिनंदन आहेच, त्याचप्रमाणे आजच्या या महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी जे पद्धतीने कार्य करून त्या विद्यार्थ्यांना त्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरित केलं। आणि सर शेवटी फक्त विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की ते आपले यशशिखर गाठत असताना या महाविद्यालयाची नाळ त्यांच्याशी जुळलेली आहे ती तशीच कायम ठेवावी, जेणेकरून त्यांच्या जडणघडणीमध्ये या महाविद्यालयाचा जो वाटा आहे, जो एखादीचा वाटा या महाविद्यालयाने उचलला त्या वाट्यावर आपण म्हणजे कृतार्थ राहून या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये त्यांनी सुद्धा योगदान द्यावं एवढी एक अपेक्षा या आज पदवी प्राप्त विद्यार्थ्यांकडून मी करतो आणि सोबत त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा सुद्धा देतो। सर, विद्यार्थ्यांसाठी पदवी वितरण सोहळा हा का महत्त्वाचा असतो, काय सांगाल तुम्ही? पदवी वितरण सोहळा ही आज त्यांनी जो एक आपला एक मार्ग आपल्या जीवनासाठी निवडलेला आहे त्या मार्गामध्ये आज ते कोणत्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत त्याची ही एक सगळ्यात पहिली पावती आहे।
की जो विद्यार्थी एक सायन्समध्ये असेल, आर्ट्समध्ये असेल किंवा कॉमर्समध्ये असेल, आपलं जे भवितव्य तुला घडवायचं आहे त्या कामाप्रती त्याला ही आज एक डिग्री म्हणजे त्याच्याच याची 3 वर्षाची याची एक पावती आहे, ती आज त्याला ती मिळालेली आहे. याच्याच आधारावर तो आपलं पुढचं भविष्य घडवेल. त्यासाठी ही पहिली पायरी जी आहे तो आज त्यांनी यशस्वीपणे पार केलेली आहे. त्यामुळे ही डिग्री या विद्यार्थ्यांच्या जीवनात तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी आपल्या जीवनात एखादा मुलगा जन्माला आल्यानंतर एखादं जसं त्याला एक जन्माचं सर्टिफिकेट मिळते, त्याचप्रमाणे ही एक पावती आहे की आज हा विद्यार्थी सायन्समध्ये राहील, आर्ट्समध्ये राहील की कॉमर्समध्ये राहील, त्याच्यासाठी ही डिग्री तेवढीच एक महत्त्वपूर्ण राहील. सर, तुम्ही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी काय संदेश द्याल? मला असं वाटते की विद्यार्थ्यांनी या डिग्रीचा जीवनामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग करावा आणि या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी घेतलेलं जे काही श्रम आहेत आणि त्यांनी जे काही त्यांना शिक्षण दिलेलं आहे ते या डिग्री रूपाने त्यांनी आपल्या जीवनामध्ये साकार करावं आणि पुढील जीवन साकार करत असताना ज्या काही त्यांच्यासमोर येणारे जे प्रश्न आहेत आणि जे काही त्यांच्यासमोर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, या समस्यांना जर त्यांना हल करायचं असेल तर पुन्हा या महाविद्यालयातील प्राध्यापकांचा पुन्हा त्यांनी वेळोवेळी साथ घ्यावा आणि उंच भरारी मारण्याकरता पुन्हा स्वतः प्रयत्न करावा एवढं सांगू शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. And I learned from my teachers and they are from